सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरु यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयभूतिर्ध्रुवा तेषामहं समुद्धरता मृत्यु संसार सागर वामिलिचिरात् पार्थमय्यावे किं बहुना धनुर्धरादो मातीच्या उदरातो मातीचा स्वयं देवी मी तयासी तेच्या कळीकाळ नव्हत्या घेतला ये रवी तरी माझ्या भक्ता ये रवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कुरान मागे आयुष्य येते माझे कलत्र झाले कासयाही न लाजे त्याचे मी जन्म मृत्यूची लाटी झळंबत्या ते देखून या पोटी आयुष्य भवसिंधूची माझे कवनाशी येत जरी का माझी विघ्न म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करून त्यांच्या गावात नामाच्या सहस्रवरी नामावधारी सतुजी संसारी चालू झालो सडे जे देखील ध्यान कसे लावी परिग्रह घातले त्यावरी प्रेमाची पेटी बांधली एकाची पेटी मग आणले तरी सायुध्याची सायुज्य मुक्ती मनुष्य देहाचं अंतिम साध्य भगवंत स्वरूपात त्याला म्हणतो मुक्ती म्हणतो त्याला कोण कैलास म्हणत असेल त्याच्या सोप्या भाषेत कोण वैकुंठ म्हणत असेल स्वर्गलोक म्हणत असेल परंतु त्याला ज्ञानेश्वर महा सायुज्य मुक्ती म्हणतात जी मिळाल्यानंतर जीव कृतार्थ होतो काही करायचं राहत नाही असं पद प्राप्त होण्याकरता मौली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज अर्थात भगवान परमात्मा अर्जुनाच्या निमित्तानं 12व्या अध्याय म्हणजे सगळं भक्ताचीच लक्षणं सांगितलेली 12व्या अध्यायात 12व्या अध्यायामध्ये गीतेच्या ज्याला संतांचे लक्षणं भक्ताची लक्षणं पाहिजे त्यांना 12वा अध्याय बघायचा कारण लक्षणाशिवाय नाही कळणार लक्षणाशिवाय कार्याची सिद्धी होत नाही लक्षणं ज्याला मग पक्वत वाजवते तो बसला तर बसलाच असते त्याच्यावाली लक्षणावरून समजायचं हे मृदंगाचार्य काही लक्षणं असतात त्याच्यावाले तसं संतांचे लक्षणं भक्ताचे लक्षणं 12व्या अध्यायामध्ये सांगितले आणि अशा भक्तांकरता मी भगवान परमात्मा सांगतो मी त्याचा उद्धार करतो ईशान समकर्ता मृत्यू संसार हा सागर आहे जन्म मृत्यू म्हणजे काय सागर आहे आपल्याला वैराग्य होतं पण टिकत नाही वैराग्य होत आपल्याला पण टिकत नाही आपलं वैराग्य स्मशान वैराग्य आहे आणि साधूंचं धगधगीत वैराग्य असतं वैराग्य म्हणजे अग्नी येतो एक प्रकारचा आज आता जो प्रसंग आहे आपलं सर्वांचं हृदयस्थान हरिभक्त परायण वैकुंठवासी शिवाजीराजे आज 13 दिवसापूर्वी तिने स्थूल देहाचा त्याग केलेला आहे प्रवास संपत नसतो फक्त स्थूल देहाचा शरीर ठेवलेलं आहे आणि ते भगवंत स्वरूपाशी एक रूप झालेले आहे पण तरी सुद्धा विधी करावाच लागतो एखादा म्हणतो मग इतक्या उच्च स्थितीला गेल्यानंतर हे विधीची काय गरज आहे त्याच्याकरता पुरावा आहे ना महाराजांचा पिंड पदावरी दिला आपल्या करी जगद्गुरु तुकोपरा माझे झाले कया वर्जन फिटले पितरांचे ऋण पितरांच्या ऋण
मुक्त होण्याकरता विधी करावाच लागतो. येथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवीती ये राहते अनुष्ठिती सामान्य सकळ. कारण आपण केलं तर पुढची पिढी करेल ना. आणि शास्त्र शुद्ध विधी हा काय आपणच करतो असं नाही. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. आपल्यावर फक्त एकाच पितरांचं ऋण नाही, याच्यामध्ये सगळ्या पितरांचं नाव घ्यायला सांगत असतात. बारीक जर विधी बघितला ना तो, अजून तर विधी सुद्धा चालू आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढे पितर सगळ्यांची नावं विचारतात आपल्याला, म्हणजे सगळ्यांचा उद्धार होण्याचं साधन आहे. म्हणून हा विधी धर्मशास्त्रानुसार आहे, हा करावाच लागतो आणि केला पाहिजे. आणि त्यातली त्यात 13व्या दिवशी ज्ञानदान आहे. अन्नदान देणे को अन्नदान करणे को लेनता डुबणे को. जशी क्रिया विधी झाला गौरामाईचा, त्यावेळेस आपण बघितलं समाज त्यांच्यावर प्रेम करतो. साधू ओळखावा, पतिव्रता कधी ओळखावी, शूर कधी ओळखावा. शूर ओळखावा रणांगणात, इकडे गप्पा कोणी हाणे पारावर बसून. ज्यावेळेस प्रसंग येतो ना, तो खरा शूर. पतिव्रता कधी ओळखावी. पूर्वी सती जात होत्या ना, सती जात होत्या म्हणजे स्वइच्छेनं जात होत्या ना. हो, देहाचं तादात्म्य सुटलेलं असतं, पतीला हे सगळं समर्पित केलेलं असतं. त्यावेळेस ओळखायची पतिव्रता. साधू कधी ओळखावा. हो, साधू ओळखावा. साधूचे लक्षण, साधूचं जीवन आयुष्यभर केलेलं साधन, शेवटपर्यंत अंतकाली स्मरण खरे करण. भगवंताच्या चिंतनामध्ये शरीर ठेवणं म्हणजे फार मोठा सोहळा असतो. प्रसंग दुःखाचा आहे, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. परंतु आपलं दुःख नष्ट करण्याचं साधन फक्त एवढं एकच. कारण इथून मागचा इतिहास जर पाहिला, बरं तरी किती दिवस रडत होता. दिवस नाही, वर्ष कशाला म्हणतात. तो स्मशानभूमीतूनच घरी नाही आला. पिंगला पिंगला पिंगला. दुःख हे आपल्याला हे आजच नाही, असे हिरे गेल्यानंतर आपल्याला एक मोठा आघात झाला होता. हरिभक्त परायण संजय महाराज गुंजाळ गेले त्यावेळेस मोठा आघात झाला होता सगळ्यांना. अजूनही ते आपल्या हृदयातले ते काही भरून नाही निघत ती जीत. आणि ही काय भरून निघणार आहे का तुम्हाला? हे पार आपण आहे तोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये ती राहणार. हे जसंची तसंच राहत असतं, कारण अंतःकरणात जागा आहे त्याला. एवढं प्रत्येकावर प्रेम आहे त्यांच्यावर. तात्पर्य दुःख फक्त कुटुंबाला झालं असं नाही, किंवा फक्त भजनी मंडळाला झालं असं नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणाला घावं लागले. प्रत्येकाच्या. ऐका थोडं शांत बसा. त्यांनी 13 दिवसापूर्वी ज्या शरीरानं भगवंताची प्राप्ती होती, येण्याची शरीरे शरीरा येणे शरीर किंब होणा येरधारी किरापणे. जगद्गुरु तुकोबरायांचा प्रसिद्ध अंग आहे. यह लोकीचा हा देह देव इच्छिताची पाहिजे. फारच आपले भक्तिपरायण गुरुवर्य विजय महाराज गुंजाळ हे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झालेत. थोडे लवकर आले असते, तुम्हीच बसले असते. बसता का? एक प्रेम आहे, एक जिव्हाळा आहे मंडळींचा, एक नातं आहे. बाकीचं नातं तेवढ्या पुरतं असतं, ते रडणं मोहाचं असतं. हे वेगळं आहे. तुम्हाला पुरावा सांगाल ना, घरी गेल्यानंतर जे नामदेवरायांनी माऊलीचा सगळा संजीवन सोहळ्याचा जेवढा वृत्तांत लिहिलेला आहे ना, कारण ते प्रत्यक्ष होते तिथं. नामदेव महाराज असे महापुरुष आहे का सगळ्या समाधीला ते प्रत्यक्ष हजर होते. आणि त्यांनी ते जसंची तसं लिहून ठेवलेलं आहे. प्रसंग काय काय प्रसंग घडलेले. देहाधिक संसार आहे, देहाच्या संबंधांना दुःख होत, हे मोहाचं रडणं असतं. हे काही जास्त काळ नसतं, एकदा पूर्वसारला का कमी होत असत. पण प्रेमाचं जे असतं हे वेगळं असतं, जिव्हाळ्याचं.
ज्या वेळेस माऊली समाधीला परवानगी मागितली आपल्या सद्गुरूंकड, निवृत्तीदादांचा अधिकार फार मोठा आहे. वृत्ती ही निवृत्ती झाली. त्यावेळेस माऊलीनं परवानगी मागितली, प्रसाद म्हणजे पसायदान झाला आणि शेवटी परवानगी मागितली का आता मला समाधी घेण्याकरता परवानगी द्या म्हणले. त्यावेळेस दादांचं अंतकरण सुद्धा कळवळलं ना, सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले महापुरुष, प्रेम आहे ना. अरे म्हणले, मोठ्याच्या अगोदर लहान्याचं जाणं, गुरुच्या अगोदर शिष्यानं जाणं, दोन्ही नाते इथं. बंधूचं नाथ आहे आणि गुरु शिष्याचं नाथ आहे, पण ग्रंथामध्ये बंधूचं नाथ कुठं सांगितले नाही. निवृत्ती दासू म्हणलंय. हा आपला विषय कशावरून चालला, हे जी जिव्हाळा आहे, अध्यात्माची मंडळी आपल्याकडे जे येतात, आपला मुक्काम असतो ना त्या नायगावला, त्या मंडळींचा फोन आला होता, ते मुक्काम असतो ते म्हणले आमचा विश्वासच बसत नाही म्हणले. म्हणलं विश्वास तर कोणाचाच बसत नाही, पण डोळ्यासमोर प्रसंग तर दिसतोय ना, हे कसं नाकारता येईल. आणि मग ज्या वेळेस निवृत्ती दादा म्हणले बाळा हे असं कसं, त्यावेळेस माऊली म्हटले ज्याच्या करता आलं ते काम झालं ना म्हणले. आता जन्म आलो त्याची आजी फळ झाले साची, तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती, कृतकृत्य झालो इच्छा केली आजी संसार सुखल झाला गे माये, दिखेले पाय विठोबाचे. मग आता भगवंत स्वरूपाचं दर्शन झालं, सायुज्य मुक्ती प्राप्त झाली, ज्ञानेश्वरी झाली, अमृतानुभव झाला, गाथा झाला, हरिपाठ झाला, आणि ज्या कार्याकरता भगवान परमात्माच आले होते लोकले ज्ञानदिगी हित नेन ते कोणी अवतार पांडुरंगा, आता परवानगी द्या म्हणले जायला. त्यावेळेस निवृत्ती दादा सुद्धा अंतकरणाला पाझर फुटला आणि निवृत्ती दादा रडतात समाजाच्या प्रसंगाला. हे प्रेमाचं रड नाही, मोहाचं नाही, हे ममतेचं नाहीये, हे अंतकरणातला जिव्हाळा आहे महाराज. प्रेम आहे सगळ्याच मंडळींचं प्रेम, कारण त्यांचे लक्षण, त्यांना ते गुणच तसे होते ना. कोणाकरता कोणी रडत नसतं. जे 12व्या अध्यायात लक्षणं सांगितली ती लक्षणं त्यांना प्राप्त होते, ती गुण होते त्यांच्याकडं. निरपेक्ष जीवन असलं, कोणावर लोक प्रेम करतात, तेवढ्या पुरतं तेवढं उद वेगळं असतं. पण ज्याची निरपेक्ष सेवा आहे ना, संत निरपेक्ष आहे, अख्खं जग आता पंढरपूरला भजन सगळं संतांचंच, देवाचं कमी आहे का बरं? निरपेक्ष जीवन आहे ना. पहिलं लक्षण अनपेक्ष, निरपेक्ष मुनीम. साधूचं जीवन म्हणजे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती. त्यांना फक्त देणं माहिती असतं, घेण्याचं करणं साधू. तो देण्याकरताच आलेला असते. संत आम्ही वैकुंठवासी, तशी हे शिवाजी राजे आमचे वैकुंठवासी, त्यांनी निरपेक्ष सेवा केली ना. काही अपेक्षा केली कधी? कधीच अपेक्षा नाही केली. कोणालाही तुम्ही विचारा, त्यांनी आतापर्यंत जेवढी सेवा घडली असेल ती निरपेक्ष सेवा घर घालून सत्यनारायण केलेले आम्ही बघितलेलं आहे. पदर घातला असेल तिने, म्हणून एवढा जिव्हाळा आहे ना. हा कपड्यावर जाऊच नका. ह्या कपड्यात सुद्धा साधू असू शकतो, ह्या कपड्यात सुद्धा साधू असतो, पॅन्टीवाला सुद्धा साधू असू शकतो. साधू हे काय माऊलीनं सांगितलं ना, आणि मी माझी आईची आठवण विसरले जायचे अंतःकरण. ज्याच्या जीवनात मीन माझं राहिलंच नाही, मोह राहिला नाही, स्वार्थ नाही, लोभ नाही, तू साधू नाही का? काय कपड्यावर काय घेऊन बसले नसतं? अंतःकरण असतं साधुत्वाचं, लक्षणावरून कार्याची सिद्धी होत असते. अख्खे मुक्ताबाईचे अभंग वाचा ना, कसा साधू असतो. योगी पावन मनाचा साहे अपराध जना. काय काय प्रसंग आले माऊलीवर. आता जगाची माऊली पण तरी ताटी लावली ना, लय झाले काय करतील? काय करतील लय झाले? मुक्ताबाईंना बोलायलाच लावलं ना, शेवटी मुक्ताबाईंना ती उघडायलाच लावली ना. विश्वरागी झाली वनी संती सुखे व्हावे, तुम्ही पाणी झाले काय करीन अग्नी. जरी एखादा दृष्ट असा, महाराज म्हणले दृष्टाला पहिलं वंदन करा. काय करते त्याला? जो आपल्याला त्रास देतो त्याला पहिलं वंदन करा. ही लक्षणं होती त्यांच्याकडे, लीनता होती. त्यांना लहान पोरासारखं जीवन झालेलं. रस्ते जरी भेटले तरी ती पाय पडायला लावणार. म्हणजे काय करता तुम्ही राज? वास्तविक
महाराजांना विचारा तुम्ही. म्हणजे लीनता हे लक्षण असतं. लीन झाला भूता त्याने कोंडीला अनंता. हे लक्षण आपल्याकडे नाही ना, ते लक्षण पुढे आपल्याकडे ते लक्षण आपल्याला तर जमत नाही. निर्मळ असलं, निवांत असले 100 लोकात मग पाय पडायला काय वाटत नाही आपल्याला. लीनता हे लक्षण आहे त्यांच्याकडे, अनपेक्ष लक्षण आहे बसलेलं, म्हणून त्यांचं गुणवर्णन करतो आपण. ही स्तुती आहे का? जे वास्तव आहे तेच बोललं पाहिजे व्यासपीठ. भजन असेल तुमच्यावाला, कीर्तन असेल, कोणतंही कार्य असेल, दिंडी असो, सप्ताह असो, कोणतंही जी सेवा असेल, सेवा हा दारवंटा म्हणले. आणि सेवेनं त्यांचं अंतःकरण पवित्र झालं होतं. दिंडीमधली त्याच्याजवळ 90% पुरावा आहे, त्याने प्रत्यक्ष बघितलेला आहे ती स्थिती त्यांच्यावाली. त्यावेळेस जवळ दिंडी जायची ना, रेंज मध्ये गेल्यानंतर त्यांची काय अवस्था होत होती पाहिले नाही तुम्ही. 1 वर्ष आरती झाली, जे डोळ्याला खळखळ धारा सुरू झाल्या त्यांच्यावाल्या, गंगा यमुना, ती भरती ओटी सुरू झाली ना, त्या आनंदाची. काही केलं त्या आवराना. लक्षण आहे ते. काय लक्षण आहे? अंतकरण पवित्रतेचं लक्षण आहे. आणि ज्याचं अंतकरण पवित्र झालं, हे लक्षण आपोआप येताना दैवी संपत्तीची. दैवी संपत्ती कुठं असते? गुणकुसुमांची माळा घेऊन मुक्ती बाळा, निरपेक्ष गळा दिवशी तशी. अहो, ही मुक्ती तर तयार आहे माळ घेऊन लगेच. ही साईची मुक्ती जी आपण पाहिली ना, ही तयार आहे, पण माळ घालायची कोणाला हा प्रश्न आहे ना. ते योग्यतेचं पाहिजे ना. कोणाच्या गळ्यात घालायची माळ? आपण सगळंच तयार आहे, पण ती आपल्या गळ्यात का घाले ना? लक्षणं सांगितलं ना, गुण कुसुमांची माळा. किती गुण आहे त्या, किती फुलं आहे त्या माळ्याला, माऊलीने विचारलं. 26 दैवी संपत्ती किती आहे? 26. हे ज्याला प्राप्त झाली मुक्ती, त्याला लगेच माळ घाल, तो मुक्त होतो. तिथं प्रमाणाची ना, वैराग्य, निरपेक्ष गळा दिवस. ज्याच्याकडे वैराग्य आहे, तो निरपेक्ष आहे, त्याच्या गळ्यात मुक्ती. कोणाच्या गळ्यात माळ घालायला मोकळे नाही. आणि हे निर्दोष लक्षण आहे संतांचं, निरपेक्ष. आज एवढा जय जयकार सत्याच्या काळात असेल, याच्या काळात असेल, संतांचाच का नुसता जय जयकार नाही, पुण्यवंत भावी घेता सज्जनाची. त्यांचं नाव घेतलं तरी जीवाला पुण्य होतंय. जे भगवंताच्या नामस्मरणाची फलप्राप्ती, त्या संतांच्या नामस्मरणाची फलप्राप्ती. तुका म्हणे पापी जाती संताची, निघे माझी वाचा होती महालाभ. हे सगळे लक्षण आमच्या शिवाजी भगवंताच्या कृपेनं प्राप्त होतात. हे काय बाजारात मिळणारी वस्तू नाही. त्यांनी सेवाच तशी केली होती ना, वेळ मिळाला का लगेच हरिपाठात. म्हणून त्या दिवशी जी आपली भेट झाली ना, गवळण म्हणली, ती शेवटची गवळण. परत बोलणं नाही झालं. हॉस्पिटलमध्ये जाऊन पण बोलणं नाही झालं. त्या दिवशी पांडुरंगाच्या मंदिरात जी भेट झाली, ती शेवटची भेट. आणि शेवटची गवळण येणे म्हणायला लावली त्यांना. हे सेवा, निरपेक्ष सेवा केली, निरपेक्ष सेवा केली, त्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत. म्हणून असे जे भगवंताचे लाडके भक्त असतात, त्यांना भगवान परमात्मा आपल्या पदाला प्राप्त करून घेत असतो. कारण जन्म घेण्याला कारण हे सगळं असतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, याची झाली अंगे. आणि भजनाना, नामस्मरणाना वासना परिवर्तन होत असतं. वासने जसं आता पेरणी आणि भुईमुग पेरायचा आहे, विद्यापीठून बी आणलं, भाजलं फक्त आणि पेरलं, पेरलं भारी उतरल ना? कसं काय उतरल? तशी ही जी वासना कुठं जात नसती, तिचं परिवर्तन होत असतं. तांदळाची लाई झाली, आता उतरण का ती? तुका म्हणे वाळवंट, अंतकरणाचं वाळवंटामध्ये उतरतं का गावात? तसं त्यांचं अंतकरण भजनाना पूर्ण पवित्र झालेलं होतं. पवित्र अंतकरण झाल्यानंतर ती सदवासना जन्माला कारण नाही होत, ती भगवंत स्वरूप होत असते. चिंतने सद्रूपता. साधू महापुरुष आपल्याला आयुष्यभर उरडून सांगतात ना, उठा जागे भारी आता, स्मरण करा. कशा करता स्मरण करायचं? पंढरीनाथाचं. वासना हरिरूप झाली पाहिजे आपल्याकडे. पण असे जे महात्मे असतात, असे जे भक्त असतात, हे देहात असतानाच मुक्त झालेले असतात. त्यांना शरीराचं हे नसतं. देहात असताना ज्याचं देहाचं तादात्म्य सुटलंय, जो देहात असतानाच भगवंत स्वरूप झाला, देह पडल्यानंतर काय वेगळा विषय असतो त्याच्यावाला. ही कृती आहे. सापानं कात टाकली,
मोकळा होतो म्हणते तो, अजून चपळ होतो म्हणतात ना. म्हणजे ज्यावेळेस देहाचं तादात्म्य सुटतं त्यावेळेस मुक्त होतो देहात असताना. याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. ही वरून दिसन का? नाही, ही वरून कळंक साधू आपल्याला, वरून नाही कळला. भगवान परमात्मा उद्धवाला म्हणले तो अख्खं भागवतातले लक्षण डोक्यावर घेतले आणि हिंडला तरी तुला साधू कळणार नाही. जाय, नुसता अभ्यास करून साधू कळत नसतो. त्याला जगद्गुरूंचं एकच प्रमाण आहे, तुका म्हणे अंगी व्हावे ते आप. गुरुवारी बापू म्हणायचे आपल्याला अर्ध साधू व्हावं लागतं, मग आपल्याला साधू कळतोय. मृदंग वाजवणाराला मृदंग वाजवणारा कळन का? आपल्याला कळन का? गायन लय भारी गायन चाललं, आपल्याला जर त्याचं ज्ञानच नसलं तर काय कळन? साधूची जी लक्षणे अंतःकरणामध्ये असतात, मग ते बोलण्यातून आचरणातून प्रगट होत असतात. आणि आचरण तर भलतंय पवित्र गडे, काही मापच नाही त्या आचरणाला. असे जे भक्त असतात ते भगवंताला फार आवडते असतात. तया ते मी माथा मुकुट करी म्हणले, आणि आत्मा माझा म्हटलंय ना ना, सगळ्यात जास्त आवडणारा भक्त आहे तो माझा आत्मा आहे. त्याला मी देहात असतानाच भगवंत स्वरूपाला, त्याला अंतकालीन हे बंधन, त्याला हे सामान्य भक्तीवाल्याला आहे. अंतकालीचे मामे स्मरण मुक्त अकालीवर, कारण त्यावेळेस शरीर साथ दिन कशावरून वाचा जाती सगळं जातं, ऐकू येत नाही, त्यावेळेस स्मरण कसं घडत, त्यावेळेस कसं भजन, त्यावेळेस पक्वत नसतो, टाळ नसतो, सिस्टीम नसती, त्यावेळेस तर भगवंताचं स्मरण कसं होईल. पण ज्यांना म्हणले आयुष्यभर माझं भजन केलं, नामस्मरण केलं, 8 अध्याय शेवट 5 अध्याय, मग त्यांना बोलावा मी यावा इतका वेळ मला निघतो का म्हणले. ते ऋण वैपन देखोनी अरे त्यानं ऋण केलंय तुमच्याकडून, जर 5 लाख रुपये घ्यायला असले, तुमचा बोजा असतो आमच्यावर, असं यांनी आयुष्यभर निष्काम भजनाची भजन आपणही करतोय. ऋणातून उत्तीर्ण होण्यास, हा, या उत्तीर्ण त्याची मी परिचर्या करी म्हणले, मी त्याची सेवा करतो म्हणले. स्वतः देव आणि केलेलं त्यानं भक्तांचं. स्वतः भगवान परमात्म्याना चोखोबारायला समाधी दिलेली आहे ना. कोणा दिली? पितरामध्ये मध्ये आस्ती घेतल्या ना त्या, आणि तिकडे झाली ती घटना कुठं? गुरुच पडला होता तो भिंत, त्याच्यामध्ये काढलेले गेले होते चोखोबाराय. भगवंताला इकडं कसं काय कळालं? मग काय असं चोखोबारायांच्या चित्तामध्ये? पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. नामदेव राहायला म्हणले जाय माझ्या भक्त, असं असं झालं, कारण हे प्रारब्धानुसार चालत असत. तू जाय म्हणले आणि चोखोबाची आस्ती तरी आण म्हणले. एवढ्या राड्यात कस का चोखोबा सापडन म्हणले? अरे त्याचं अखंड चिंतन चालू आहे म्हणले. तुका म्हणे देह भरीला विठ्ठली भजन, वरवर नाही म्हणले, त्याच्या नसा नसामध्ये पांडुरंग स्वरूप झालेले म्हणले सगळं. गेले नामदेवराय तिथे एवढ्या राड्यामध्ये, उचलायचे कानाला लावायचे, तर भगवंताचं स्मरण चालू आहे ना, विठोबा रखमाई विठोबा रखमाई. काय भजन केलं सर? स्वतः भगवान परमात्म्याला तिथं जागा दिली ना. भगवान परमात्मा काय करत नाही, पण आपण केलं तरी त्याचं असं आहे, देशी तेव्हा देशी ऐसा असं. संतांचं तसं नाही, संतांचं वेगळं असतं. संत हे उदार असतात, यारी यारी लहान थोरयाची. तात्पर्य आजचा जो प्रसंग आहे हा आपल्या शास्त्रानं जी विधी सांगितले, सगळे विधी शास्त्राप्रमाणे केलेले. आध्यात्मिक मंडळींनी अखंड भजन केलेलं आहे, त्यांनी अखंड आयुष्यभर भजन केलं, आणि ह्या प्रेमाच्या मंडळीने अखंड भजन केलेलं आहे. शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे सगळे विधी दशक्रिया वगैरे सगळे विधी शास्त्र शुद्ध झाले, कारण हे सगळे शास्त्रशुद्ध विधी संतांनी सांगितले. नव्हे नव्हे भगवान परमात्म्याना वनवासात असताना केले नाही विधी रामावतारामध्ये. ते काय घरी होते का त्यावेळेस? पण भगवंतांना मग विधी केले का नाही? सगळे सगळेची सगळे भगवान परमात्म्याना विधी केले. आपल्या पुढे आदर्श रामावतार, म्हणून हे सगळे विधी आपण करू केले कर्मांतर. आता हे चालू आहे सगळं, आता जे चालू आहे ना तेच चांगले. आणि हे काय चालू आहे? बोंब मारिली हरिहर. आता हे भगवंताचं ज्ञानदान चालू आहे. ज्ञानदान हे सर्वात श्रेष्ठ आहे बरं का. तुम्ही ज्ञानयोग तारा तेज संपत्ती म्हणे. आता तारे आहेत का? आता तारे नाही. आणि पूर्वी महाराजांना माहितीये, थोडा जोग महाराजांच्या अगोदरचा विषय पाहिला तर ह्या विधीला दशक्रियाला फक्त कर्मकांड करत होती. प्रवचन आणि कीर्तन कोण करत होत? ह्या विधी नव्हता. या संत महापुरुषांनी कर्मकांड थोडं बाजूला ठेवलंय आणि हे पुढे आणलेलं आहे. कारण सगळ्या श्रेष्ठ संत ज्ञानदाने,
त्याला उपमा दिली तारा तेज संपत्ती दिनकरापाशी. जसं सूर्य उगवल्यानंतर तारे पूर्ण हे होतात, म्हणजे सूर्य श्रेष्ठ आहे ना, तशी बाकीचे साधनं म्हणजे ताऱ्यांसारखे. कर्ममार्ग अमुक अमुक आणि ज्ञान मार्ग हा सूर्यासारखा तेजस्वी. म्हणून ह्या महापुरुषांनी अशा कार्यक्रमाला गेलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त व्हावी. राहिला असं थोडंफार कोणाचं जर काही शिल्लक तर त्याचं ते पूर्ण व्हावं, पुण्य प्राप्त व्हावं, ज्ञानदान व्हावं, अन्नदान व्हावं आणि त्याला ती सद्गती प्राप्त होण्याकरता हे साधन सर्वात श्रेष्ठ आहे ज्ञानदान. मग प्रवचन असू द्या, कीर्तन असू द्या, सत्संग असू द्या. आता भजन झालं, दररोज भजन म्हणल्यानंतर तुका म्हणे भजन प्रमाण, भजनाची ताकद फार मोठी, पण निरपेक्ष झालं तरच. कारण हे दुधारी शस्त्र आहे महाराजांचे प्रमाण आहे ना. तेच भजन चुकलं तर मग ती कुणीकडे नेऊन घालते म्हणजे आपण, आपल्याला अधिकार नाही तो बोलायचा. आणि तेच भजन जर व्यवस्थित झालं तर भगवंत स्वरूप होतो जीव. जी ज्ञान ही दुहेरी दुधारी शस्त्र आहे. वापरायचं कसं, विनियोग कसा करायचा. तुमच्याकडे पैसा आहे, मग तो वापरायचा कसा, दिंडी जीव घालायची का तिकडे कोण जीव घालायची तुम्ही ठरवायचं. अग्नी सपरावर ठेवला तर तो त्याचं काम करीन, आणि तो एवढ्यांना जर एवढ्या वैष्णवांना प्रसाद करून तो घालू शकतो अग्नी. तुम्ही ठरवायचं अग्नीचा विनियोग कसा करायचा, तसं आपण ठरवायचा विनियोग कसा करायचा. म्हणून त्यांच्यावर तशी 2-3 संकट येऊन गेले, त्याचे साक्षीदार आहोत आपण. पण आपण असं समजायचं बरं का, आता अज्ञानी लोक काही म्हणू द्या, अज्ञानी लोक काही म्हणू द्या, काचेचं भांडं फुटल्यानंतर आपण पश्चाताप करतो का नाही राजू अण्णा. पण आपण असा कधी विचार केला का हे काचेचं असताना इतक्या दिवस कसं टिकलं. हो, शेवटी आपल्याला शरीर ठेवायचंय. आया सो जायेगा उपजे ते नाशे, नाशिले पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे. पण त्यांनी त्या आयुष्याचा विनियोग इतका भारी केला का आपल्या पुढे आदर्श ठेवून गेले. नाही तर त्यांना अगोदरच नोटीस आलेली होती. काय निष्ठा त्यांची सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांवर. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. महाराज त्यांनी एवढं ते आयुष्य बोनस मिळाला ना, केवळ परमार्थामुळे त्यांना मिळालेलं. तुम्ही माना अथवा न माना. नाही तर माणसं हे कळाल्यावर किती असे हसून गेले एका महिन्यात 15 दिवसात. हा महात्मा 11-12 वर्ष आयुष्य बोनस मिळालं म्हणजे सामान्य गोष्ट आहे का. आणि दिंडीत असताना त्यांच्यावर प्रसंग घडला, त्याचे साक्षीदार आहे. असं ऊन भयान ऊन, दुपारी एकचा प्रसंग, आणि पाणी प्यायचं म्हणून अशी दिंडी ह्या बाजूला वळवली महाराज. आणि गाड्या असे उतारा होता तिथे, म्हणून आम्ही 2 जण शिवाजीराजेने आम्ही थांबलो असं गाड्यावाल्याला थांबवण्याकरता. आणि दिंडी अशी, दिंडीला वाचवण्याकरता ते असे उभे होते. आणि इथून उतार असल्यामुळे डबल सीट गाडी इतकी जोरात आली त्यांच्या अंगावर डायरेक्ट. भजन भगवंताचं चालू होतं, दिंडी तो सोहळा चालू होता ना, तिने उडी मारली आणि त्यांच्या खालून गाडी निघून गेली. सगळे साक्षीदार त्याला. जे श्री गुरु सारिका आस्था पाठीराखा इतराचा लेखा कोण. प्रसंग असा भयान होता, ज्यांनी ज्यांनी बघितला ना तो प्रसंग सगळे असे अंतकरणात हे झालं. अशा बऱ्याच प्रसंगामधून भगवंतानं त्यांना वाचवलं. कशा करता, त्यांच्या कोणी सेवा घडायची होती, भजन घडायचं, आपल्या समोर एक आदर्श करायचा होता. की जे स्वरूप एवढं मोठं दिंडीला आलं, त्याची मोठी साक्षीदार, त्यांचा मोठा त्याच्यामध्ये सेवा आहे. ही गोष्ट सहजासहजी घडत नाही, काहीतरी केल्याशिवाय काहीच होत नसतं. म्हणून त्यांनी एक आपल्या समोर एक मोठा आदर्श या गावापुढं नाही अख्ख्या परिसरापुढं का भगवंताची निरपेक्ष सेवा कशी करावी, भगवंताचं निरपेक्ष भजन कसं करावं. कोणतीही अपेक्षा नाही, काहीच नाही, कोणता काही नाही. येरते बहुत जोडती किरीटी जयाची भजने हो कसं. असे भजन करणारे तर भरपूर आहे म्हणले, रगड. ज्याचं भजन फक्त भगवंता करता तो मद व्हावा, तो मद व्हावा, वेळो वेळा व्हावा. पांडुरंग बाप रखुमा देवीवरू नविसंबे सर्वता. निवृत्तीने तत्वता. भजन झाल्यावर हे टाळण पकवत स्मशानभूमी म्हणून कोण आणतो, कोण पाहिलं ते तयारी कार्यक्रम झाल्यावर सगळे जिकडं तिकडं. पण हे सगळं ते बाबा पार सप्त्याला समयान ग्रंथन आणलेलं काय असं नसन शेवटपर्यंत. आपल्या मुलीच्या लग्नाच्या टायमाला आपण दुसऱ्याच्या भरोश्यावर राहतो का. आपल्याला झोप नाहीये. तसं हे शिवाजीराजे सगळे निघून जरी गेले पण एक काही तरुण मंडळी त्यांना साथ दिलेला नाही असं नाही. परंतु ते तळमळीनं सगळं मागचं सगळं हे करायचं, सगळं काय असं नसन सगळं जिकडं तिकडं व्यवस्थित. आणि काही
फोटोचे पुढं कधीच नाही ते. त्यांचे फोटो मिळाना आता या काळात. का? कारण आपण पुढे होत होतो ना फोटोच्या टायमाला, त्यांना मागं लुटून. फोटो आपले कुठे दिसतील, त्यांचा फोटो नाही कुठं. का? निरपेक्ष सेवा केली, त्याचे लक्षणं सांगितले ना महाराज 13व्या अध्यायामध्ये. पूज्यता डोळा, चातुर्य लपवी, महत्व ही मंडळी आग्रह करायची, ये ना तुम्ही घ्या म्हणा. ते बोलले नाही नाही यांच्याकडे. का? चातुर्याला लक्षणात बसतंय ते. तुती का महाराजी लक्षणात बसताना बळाचा आग्रह जर केला येईनी तर चाल म्हणणार, अन्यथा नाही. नवीन मंडळीला साथ देणार, नवीन मंडळी तयार व्हावी. अंतकरण कसं आहे ना, अंतकरण कसं आहे, आपली जागा कोणी देता नाही, दुसऱ्याला खुर्ची देईन का आपली. त्याच्यावरून तर वडावडी सगळी चालली. माईक वडी त्यात काही काही ठिकाणी. हा महात्मा दुसऱ्याला देतो होता म्हणजे काय होतं अंतकरण. लेकुराचे हित वाहे ऐशी, आणि त्याचे साक्षीदार आहे काही. मी स्तुती करतो असं नाही महाराज, तुम्ही प्रत्यक्ष बघितलेल्या नाही गोष्टी, म्हणूनच हे कोणाचं नाव निघत नसतात. असे जे भक्त असतात त्यांचं भगवान परमात्मा सांगतात, तेशा महम समोर मृत्यू संसार सागरा. हे जे जन्म आणि मृत्यू आहे ना, प्रत्येकाच्या पाठीमागा लागलेला आहे. याच्यातून कोणी समाधी तरी घ्यावाच लागते, कारण ते स्वभावताच नाशिवंत. याचा नाश हा ठरलेलाच एक ना एक दिवस याची राख होणारी राख. कारण त्याचं स्वरूपच त्याच्यापासून तयार झालेलं आहे ना ते. फक्त त्याच्यापासून काय करायचं, जेणे तू जोडशी नारायण. ते इतकं दुर्लभ आहे महाराज, पण गॅरंटी अजिबात दिलेली नाही. तरी अभंगात याच्यात प्रमाण सांगितलं, अल्प आयुष्य मानव देह शेतगणिले ते 100 वर्षाची गणना केली, पण गॅरंटी आहे का? नाही ना गॅरंटी, त्याची गॅरंटीच नाही. आणि मग ह्या महात्म्याने काय केलं, झडझडोनी व्हायला नि ये भक्तीच्या वाटेला या अवशी अव्यंग निज धाम. 21 वर्षामध्ये समाधी, संजीवन समाधी. किती काळ लागत उद्धार करून घ्यायला? 41 वर्षामध्ये आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. सकाळ सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा वैकुंठी श्रीरंग बोलवितो. दया आदरे पूजिले पांडुरंगी, विमानस्त केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपेची केली, न त्यागिता दिव्य लोकाशी नेली. किती वर्ष? 41 वर्षामध्ये. तुका झाला असे कळस भजन करा. आज त्यांचं नाव घेतलं तरी तुकाराम तुकाराम. नाम घेता कापे यम धन्य तुकोपा. समर्थ जेने केला हा जीवन कृतार्थ करण्याकरता किती दिवस जगला, त्याच्यापेक्षा आहे ते आयुष्य कसं जगला याला फार फार. विवेकानंद किती दिवस थांबले, छत्रपती किती दिवस थांबले, पण आज त्यांचं नाव निघतं का? तुका म्हणे का मरणीची सरे उत्तमची उरे. कवरी कीर्ती त्यांच्यावाली अकल्प. जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत या संतांचं नाव कीर्ती, त्यांच्या पुण्यतिथी सत्य हा जय जयकार का? कीर्ती रूपाना तसे जे ना ते आज. हे शरीर जरी गेलं पण कीर्ती रूपाना तसे जरी, आणि शरीर ठेवलं 13 दिवसापूर्वी, पण अजरामर कीर्ती करून गेले ना. नुसतं गावाचंच नाव नाही ना, त्याच्या तोंडी जिकडं तिकडं भेटायची सगळी एवढी मंडळी आज लांब लांबून इथे येऊन जातात. तुझी वाळ आहे. काही काहींना तर नुसती फक्त परिचय होता, घर माहिती नव्हतं. असे काही मंडळी आता दिंडीमध्ये एवढ्या लोकांचा परिचय, एवढं प्रेम, सगळ्यांना काही इथे येणं शक्य नाही, हे नाही ना. पण अंतकरणामध्ये प्रत्येकाच्या जिव्हाळा. असे जे भक्त असतात, देशामहम मृत्यू संसार, हे जे जन्म आणि मरण, शंकराचार्यांनी तर तिसरं त्याच्यामध्ये घेत, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जनने जठरे शैनम ये संसारी फलदुस्तारी कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंद मूढमते भज गोविंदम. मग आता साधू महापुरुषाला मृत्यूची भीती वाटत नाही ना, आपल्याला का वाटते? आपल्या वासना तशाच आहे ना. आपले बरेच कामं राहिला, हे करायचं ते करायचं. आणि संत महापुरुष तर गाडी यायच्या अगोदर ओळखुटी तयारी त्यांची. मुहूर्त पाहतोय साधू अगोदर कधी जायचं. महात्मा वाट पाहतो गाडी कधी, ओळखुटी तयार आहे. आणि आपली गाडी आल्यावर मग तयारी, आमकं कुठे आता केव्हा मेळ खाईन ते, आमकं राहिलं तमकं राहिलं. यश नाही ना, मग आल्यावर का थांबत असतं का ते? त्यानं भंगूर नाही का भारे सावध तोडा काही न चले मग गळा पडे पुढे हुशार थोरा हे वळसा का राम राम स्मरा आधी काही थोडा बहुत लागला
करा, भक्तिभाव धरा, तन मन काहीतरी आपण धन कमवलं पाहिजे. हे जव सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. हे का सांगितलं? काहीतरी आपण असं धन कमावं तर आपल्या बरोबर नेता येईल असं. आता ह्या धनातलं तर काही नेता येत नाही. काही सोनं, जमीन, वठा, गाया हे सगळं हे कसं आहे, जड आहे. हे तिथं चालत नाही. आपलं चलन अमेरिकेत चालतं का? नेपाळमध्ये चालत नव्हतं ना. तिथे नोटच वेगळ्या होत्या ना. मग ह्या देशातलं चलन जर त्या देशात चालत नाही तर मग इथलं धन तिथं कसं काय चालन? वैकुंठ म्हणा, स्वर्ग म्हणा, काय कैलास म्हणा, हे धन तिथं चालत नाही. पण एक असं धन आहे, जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की तिथं चालतं म्हणले. परमार्थ महाधन. महाधन म्हणजे कांद्याला टाकीत हे नाही. महाधन म्हणलंय त्याला, मोठं धन. जुडी देवाचे चरण व्हावया जतन उपाय. हे धन तिने कमवलं आणि इकडे थोडं कमी कमवलं असं. हे तर प्रत्येक जन्मात आपण कमतच असते, चालूच आहे आपल्याला. ह्याच जन्मात आलो आपण असं काही नाही, आपल्याला मागचं आठवत नाही. अख्खी मदालासा पहा ना, मदालासा मुलांना तीच उपदेश करते ना. उठी पुत्रा जाई तीर्थेरे हिंड, येथे साधू आणि संत असती बा उदंड. यामध्ये आत्मज्ञानी जो न बोले वितंड, असा आत्मज्ञानी तो गुरुकर म्हणले तो तुझं बुजवील प्रचंड, तुला मुक्त करून टाकीन, हे पद प्राप्त करून. म्हणजे असे संत महापुरुष आपल्याला उपदेश करतात आणि त्या उपदेशाचं तंतोतंत पालन त्यांनी केलं. महाराज एक असं पाहायला भेटतं, ज्याला हे सगळं भजन वगैरे सगळं येतं ना, ते शक्यतो इकडं कोणी ज्ञानेश्वरीचे नादी लागत नाही, कोणी चिंतन करत नाही, कोणी अध्यात्माकडे येत नाही. ते तेवढं सर्कल असतं फक्त, मृदंग असं, गायन असं, हे असं. पण यांचं वेगळं होतं. त्यांच्या घरात तुम्ही ग्रंथ सापडणार, त्यांना ज्ञानेश्वरीच्या पारायणात पहिला होते की नाही तुम्हाला जोड, नाही तर शक्यतो इकडं नाही कोणी वळत. पारायणाचा मूळ सुरुवातच तिने करून दिली. चिंतपूरमध्ये पारायण फक्त एक ग्रंथ वाचायचं, पण त्यांनी एवढे मंडळीला बोलवलं, सगळ्यांना एकत्र केलं, स्वतः रजा काढून थांबले आणि ते पारायण केलं होते. त्यांचं विशेष का आपल्याला वाटतं? पहा तुम्ही, कोणाचं स्तुती किंवा हे नाहीये. ह्या क्षेत्रामध्ये जे प्रवीण झालेले मंडळी शक्यतो इकडे नाही येत. ज्ञानेश्वरी बुचकून सुद्धा पाहणार नाही. ते त्यांच्यामध्ये प्रगती भरपूर कळती त्या क्षेत्रात. पण असं सर्व गुण संपन्न ज्याला आपण म्हणतो ना, सगळं, कारण तशी ती मुक्ती माळ घालीत नाही ना. ते 26 ज्या वेळेस एकत्र येतील ना, गुणकुसुमांची माळा, आणि त्यांचं प्रमाणच आहे ना. तुका म्हणे हिची आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे. तसं वैराग्य प्राप्त होत नाही ना. ते घरी आमचा कधी कधी विचार व्हायचा, राऊत महाराजांची कीर्तन ऐकायची ती बेस्ट पैकी, नामचिंतन करायची अशी पाठी उठून, तसे आपले गुरुवर्य नाना करत होते ना. प्रत्यक्ष आपण काकड्याच्या टायमाला पाहिलं, काकड्याला जर पाठी गेलं ना, अशी अंगावर पांघरलेलं असायचं, माळ हातात जप चालू असायचं त्यांच्यावाला. हे दिसत नाही वरून, हे पाहावं लागतं असतं बारीक, कवा लक्षात येत असत. हो आहेत असे, पण ते पुढे नाही येणार मग फोटो काढायला. आपलं करणं थोडं, सांगणं जास्त असतं. हे सगळे चातुर्य लपी असते. असे फार लाखातून एखाद असतो मनुष्य अनाम सहस्रेषु. असं हिरे लय हिरे काय कुठे भेटत असतात का? पेंटेक्स कुठे भेटत? यांच्याकडे अध्यात्माचा विषय, त्याला खरं अध्यात्म ज्ञान असतं. ते भगवान परमात्म्याला उद्धवाला सांगितलं, अर्जुनाला सांगितलं की बाकीचे ज्ञान हे भौतिक ज्ञान वेगळे, पण ते अध्यात्म ज्ञान ज्ञान जेव्हा मुक्त होतो, नाही ज्ञानेन सदृशम, सगळ्यात श्रेष्ठ. आणि मग ती घरी ज्ञानेश्वरी वाचणार, गाथा वाचणार, कथा कीर्तन श्रवण करणार आणि नामस्मरण करणार. याच्यापेक्षा परमार्थ वेगळा राहिला कुठं मग? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन कुणी करत नाही हो. बाकी सगळं करतोय आपण, म्हणजे आमचं चालूच आहे सगळं. भगवंताचं चिंतन जर केलं तर काय न हे केले विठ्ठले, सर्व साधनाचे सार भवसिंधू. आपण भवसिंधूवर बोलतोय. सारा सार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराला दुर्घट. आपण भवसिंधूवर बोलू राहिलोय. सारा सार विचार म्हणजे विवेक.
भूस आपलं रानात पडतं, पण आपण माल घरात ठेवतो ना फार भिजू नये म्हणून. याला विवेक म्हणतात. याला सार काय असार काय. तर सार काय, सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शुलपानी जपत शिवार. म्हणजे यांच्याकडे विवेक होता. प्रपंच तर केला तिनेच. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा. काय अभंग म्हणायची ती निघाल्यानंतर. धन्य पूर्व पुण्य ओढावले ते काही असे विशेष अभंग त्यांच्या पाठवते. दुर्मिळ अभंग त्यांच्या पाठवते मंडळीचे जे असतात ना, ते कोणाला येत नाही. ते असे दुर्मिळ अभंग, प्रासंगिक अभंग. आणि वातावरण तयार व्हायचं ना मग ते. कारण ते अंतःकरणातून बाहेर पडत होत. परिणाम कधी करतं ते आपल्यावर? ज्यावेळेस आतून निघतं ना, त्यावेळेस समोरच्यावर परिणाम करत असतं. भजन सुद्धा असू द्या, मग ते प्रवचन असू द्या, कथा कीर्तन असू द्या. अंतःकरणावर परिणाम झाला समजून घ्यायचं आचरणाची जोड याला. आचरणाशिवाय नाहीये. तशी वाणी सिद्ध होऊच शकत नाही. ज्ञानेश्वरीचं प्रमाण आहे ना त्याला. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुकल्प. बहुकल्प सत्याची शक्ती असते ती. सत्यानं वाणीला धार येत असते. हे ऋषी मुनी जपी जपी शाप देत होते, खरे ठरत होते. का बरं? आज द्या बरं म्हणा एखाद्याला शाप. पर्जन्य सुक्त म्हणलं तर पाऊस पडत होता. आज पर्जन्य सुक्त नाही का? आज वारा सुटाना. राग दीपराग म्हणलं तर दिवे लागत नव्हते. आता का लागत नाही? आचरण. त्या काळात ऋषी मुनी जपी पावित्र्य तेवढं होतं. सत्याचं आचरण होतं, धर्माचं पालन होतं, जसंची तसं पवित्र जीवन होतं. त्याच्यामुळे वाणीला तपश्चर्या येत होती. शापादपी शरात. आशीर्वाद दिला तोय खरा आणि शाप दिला तो खरा. आता आशीर्वादही चालू आहे, शापही चालू आहे. काहीच फरक होत नाही का? होत नाही असंही नाही. जर वाणीमध्ये शक्ती असेल तर आजही होत. एवढं जर सत्याची तुम्हाला हे असेल तर आजही होतंय. आजही महात्मे आहेत, आजही संत आहेत, पण कमी आहे हे सांगायचं आपल्याला. नाही असं नाही. संत बीज पलटे नाही जुग गयानंत, हर युग में अवतार धरे फिर संत. प्रत्येक काळात संत असतात, फक्त ते ओळखू येत नाही आपल्याला. कधी ओळखू येतात? एखादी पुण्यतिथी झाल्यावर मग महात्मा कळतात. एवढे मोठे महात्मे असे जे असतात महात्मे. आपला विषय चालू आहे मृत्यू संसार. प्रत्येकाला याच्यातून जायचंय. प्रत्येकाला, कोणी असो, कोणी असो, गरीब असो, श्रीमंत असो, राजा असो, कोणी असो, प्रत्येकाला हे शरीर एक दिवस ठेवायचंय. कसं ठेवायचं हे संतांनी सांगितलं. जर भगवंताचं आयुष्यभर भजन केलं, नामचिंतन केलं तर आपलं जीवाचं जीव पदार्थ होतो. जन्मा नाही येणे आयुष्य. आता कैसे येणे जाणे सहज कुंटले त्यांनीच म्हणावं. आता आता मी येऊच शकत नाही का? प्रत्यक्ष पांडुरंग परमात्माच न्यायला आलाय. तर कबूलच अगोदर केलं होतं ना. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव पडिये देव भाव पुरवी वासना. अंती ते आपणा ही अगोदर वचन गेले. अंती ते येतो परत म्हणले. नामदेवरायांचं कार्य करायला परत नाही असं नाही म्हणले. पण अंती ते आपणा, मी काय असं चार चौघाच्या खांद्यावर जायला मोकळा नाही म्हणले. मला स्वतः न्यायला येणार का तुम्ही? स्वतः पांडुरंग परमात्मा न्यायला आलेले आहे ना गरुडावर बसून. माझा कैवारी आला. नाथबाबांचं जीवन पाहना. चार चौघाच्या खांद्यावर जायचं नाही म्हणले मला. स्वतःहून समाधी आहे ना. काय शक्ती तपश्चर्याची, नाम साधनेची शक्ती कलियुगामध्ये. भजनाची ताकद आहे, ही सत्याची ताकद आहे. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना बाकीच्या भक्तांचं वेगळं आहे, पण माझे जे भक्त आहे, ज्ञानी भक्त जे आहे, जे प्रेमानं भजन करणारे, जिव्हाळ्यानं भजन करणारे जे भक्त आहे, त्यांना कोणती गती प्राप्त होती? पेशा महम समुद्रता मृत्यू संसार. मी स्वतः त्यांना धरून प्रमाणच आहे त्याला 7व्या अध्यायामध्ये. एकच लीला तरले जे सर्व भावे या आईला थडीचं सरले. अरे त्याला पाणी नाहीच म्हणले. त्याला वास्तव स्वरूप कळालं, आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं यथार्थ. त्याला मृत्यू गाव. आपण का? आपल्याला कळानाच आपण नेमकं कोण आहोत. या डबड्यालाच माझं समजतोय आपण. हे आजारी पडलं का मी आजारी पडलो. याला स्वरूप समजलो आपण. रडण नाही तर काय होईल तो? शोक दुःख. हे कशामुळे? अज्ञानामुळे. आणि अज्ञान कशाने जाईल? कशाने काही जात असतं का? आता 12 वाजता भूक लागली आणि राजू अण्णा म्हणले मी एक भजन म्हणून दाखवतो, राग म्हणून दाखवतो. जाईन का भूक? कशाने काही जात नसतं. त्याला भाकर खावं लागत. तसं अज्ञान
कशाचं स्वस्वरूपाचं अज्ञान आहे ना आपल्या ठिकाणी. मग ते स्वस्वरूपाच्या ज्ञानानं जाईल, बाकी कशानं जाणार नाही. अधिकारी महापुरुष जोग महाराज सांगत होते, कशानं काही जात नसतं. ज्या त्या गोष्टींनाच ती गोष्ट प्राप्त होत असते. आपल्याला जे दुःख होतंय आत्मस्वरूपाचं अज्ञान, आणि संत आपल्याला तेच आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देतात. गाथेमध्ये तेच सांगितलंय ना, अमरा खरे की पहा खोटी, न म्हणा देह माझा मग भरवसा कळेल. अहो हिमा वाक्याची, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सबाय संत. हे कोणाला माहिती? आपल्याला माहिती आहे काही? आपल्याला इकडं ज्ञान आहे, असं करा तसं करा, आमचं प्यारा लय पैसे होतील, आपल्याला हे लय ज्ञान आहे काही. पण हे जे ज्ञान आहे फक्त संतांकडे, ते ज्ञान पैगा जरी पणी आणावे, संता या भजावे सर्वस्वेशी. म्हणून त्यांची सगळी जी निष्ठा होती ती बेटावर होती. का? संत चरणी भावता नामदेवराय क्षणोक्षणी नामस्मरा. आणि कोणती मुक्ती वरा? काय लागत आहे? रीतीनं गेलं तर फार फार मारतं सोपं, पोटभर अवघड एवढं सोपं आहे. पण रीतीनं गेलं तर, रीत चुकली सगळं फेकून द्यावं लागत. चूक कोणाला काढता येईल का? कोणाला नाही काढता येणार. नवीन एखाद्या पोरीला चूक काढता येईल, पोळ्या नाही करता येते, चूक का काढता येणार? त्याला मंथन करावं लागतं, त्याला रीत पाहिजे. संतांकडे रीत असते. किती सोपी रीत सांगितली नामदेवरायांनी. तुम्ही काय करा, संत चरणी भाव धरा. संत चरणी म्हणजे काय? संतांच्या वचनावर विश्वास ठेवा. काय सांगितलं संतांनी? सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला. हे संतांची चरणी. म्हणजे संत वचनावर जर विश्वास ठेवला आपण, क्षणोक्षणी नामस, अखंड भगवंताचा नामस, मुक्ती सायुज्यता वरा हिची करा वापर. अरे तुम्हाला सायुज्य मुक्ती प्राप्त होईल, तुम्हाला देहात असतानाच भगवंताची मुक्ती प्राप्त होईल. भक्तीचं जे सुख आहे, मुक्तीचं सुख आहे, ते संतांनी जिवंतपणीच भोगलंय. हो, सदा नाम घोष हरी, तेने सदा चित्ता सर्व सुख ल्यालो, आनंदे निर्भय. महाराजांची कीर्तन 4-4 तास आपण ऐकले. धरून उभं करायचं. काय स्थिती? देह तादात्म्य सुटलेलं आहे ना. देह तादात्म्य सुटल्याची कोणी सोपं व्यवहारातलं उदाहरण पहा ना तुम्ही. तयार झालेलं नारळ मेजर आणि आपल्यासारखे कच्चे नारळ कसं काय दिंडीला जायचं म्हणले वारीला? कारण ती चिटकलेलं आहे ना. आसक्ती आहे परमार्थाची, प्रपंचाची. हे माझं ते माझं, माया विघ्ने भ्रमला मी हे म्हणले मी नसले रे कसं काय चालत? जाऊन तर पाय 10-12 दिवस कसं व्यवस्थित चालतं का नाही? अरे आधा मेला, पंजा मेला, बाप मसना केला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. 3 वर्षापूर्वी एवढं ते गाणं झाला. व्यवस्था चालू आहे ना. बंद पडे कोणाचं काही. एवढे मोठमोठाले गोपीचंदा सारखे राज्य लात मारून गोपीचंद गुरुच्या थोडा राज्य सोडून गोसावी झाला. आसक्ती सुटली. आणि मग देहाचं आपण म्हणजे चिटकलेले नारळ किती यांना देऊन काढलं तरी ते निघत नाही. शेवटी बाया कटळून पोरांना देऊन टाकीते, खा बाबा. साधू म्हणजे मोकळं नारळ. संसारी असावी नसावी नसावी, भजन कराले ती वर्तत दिसती दिही दिही ना माझ्या काही, मी तयाच्या हृदयी समग्र असते. इथे असले तरी सारखे, भजना तर पुढे असले तरी सारखे, सुख दुःख समान सकळ देवा. धन्य जगी तोचे हरी रंगी नसते, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. लक्षणं सांगितले ना, अपपर तिथं नाही म्हणले. सगळे साधूचे लक्षण, भक्ताचे लक्षण सांगितले. आणि हे लक्षण आमचे हरिभक्त वैकुंठवासी शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष आम्ही बघितले. आसक्ती नष्ट झालेली असते, म्हणजे पूर्ण मोकळं तादात्म्य, देह तादात्म्य सुद्धा असते भगवंताच्या चिंतना. योग याग तपे केली याने अनोपे, तुका म्हणे जपा मंत्र क्रिया. तुम्ही काय करा, भगवंताचं नामच चिंतन करा. मग हे तुम्हाला मृत्यू संसार काहीच कोरडा आहे म्हणले. त्याला वास्तव स्वरूपाचं ज्ञान झालं, त्याला मृत्यूची भीतीच नाही राहिली ना. परीक्षेची जर 8 दिवसात मृत्यूची भीती जाते, आपण तर भागवत किती भागवत ऐकणारे, भागवत उकळून पेलोय आपण.
काय करत राहिलो आपण? रामायण उकळून केलोय. वास्तव स्वरूपाचं ज्यावेळेस आपल्याला ज्ञान प्राप्त होईल त्यावेळेस आपल्याला सुद्धा मृत्यूची भीती वाटणार नाही. मृत्यू कोणाला मारितोय? शरीराला मारतो. शरीर आपलं स्वरूप नाही परीक्षित केलं. जरी तक्षक येईल, दंश करेल, शुकाचार्य म्हणले माझं काम झालं, मी चाललो म्हणले आता, पण तुझी मृत्यूची भीती गेली का? हे महत्वाचं आहे. मृत्यूची भीती जाणं महत्वाचं आहे. त्यांना सांगितलं माझी मृत्यूची भीती पूर्ण गेलेली आहे. कृष्ण कथा ऐकलेली, 7 दिवस अंतकरण परिपक्व अवस्थेला गेलेले, पिकले असले कडूपण गेले, तैष्ठा गेले, आणि ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर हे मृत्यू संसार स्वामीन मायावी सम किंबहुना धनुर्धरा, जो मातीच्या उदरा तो मातीचा सोयरा कितुला पा. आणि मग भगवंताचे आपण लाडके झालो. भगवंत आपली माय जगन्नाथ एक विठाबाई, माझे पंढरीची आई, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण. आपल्याला फक्त एवढे द्यायचे नाते माहिती, पण संतांचं नाथ पाना. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता ज्यावेळेस देहांत प्रायश्चित्ताला निघाले त्यावेळेस विठ्ठलपंत म्हणले मुक्ताबाईकडे बघितल्यानंतर अंतकरण कळवळलं. काय वय होतं मुक्ताबाईचं, आणि परत यायचं होतं वारी करून? नाही, देहांत प्रायश्चित्त. अशा वाटायला जायचं का पुन्हा यायचं नाही. आणि मुक्ताबाईकडे पाहिल्यानंतर विठ्ठलपंतांनी सांगितलं रुक्मिणी तू थांब म्हटले, देहांत प्रायश्चित्त मला आहे ना म्हटले, तू थांब. त्यावेळेस रुक्मिणी मातेच्या मुखातली वाणी मारा. रुक्मिणी मातेनं सांगितलं आपण निमित्ताचे मायबाप आहोत म्हणले. याला सांभाळणारा यांचा खरा मायबाप पांडुरंग परमात्मा आहे, जगाचा मालक. किंबहुना धनुर्धरा, मातीची अवतारा, मातीचा स्वयं. हे नातं संत आपल्याला सांगतात. आपण फार मोठे लेकर आहोत. ममई वंशी जीवलोकी जीव होता. सगळ्या संतांनी सांगितलं ना, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू. आपण जर भगवंताचे लेकर आहोत, सामान्य आहोत का आपण? आपला वंश सामान्य आहे का? हे नातं संत आपल्याला सांगतात. चांगला देव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्त आहे. हे नाथ आहे आपल्याला अमरत्वाकडे, अविनाशी येतोकडे घेऊन जाणार आहे. आणि त्याच्याकरता आयुष्यभरचं भजन आहे, आयुष्यभर भक्ती आहे, आयुष्यभराची याजसाठी केला होता. शेवटचा दिशा, शेवटचा म्हणजे शरीर ठेवायचा नाही, साधनेचा शेवटचा दिवस येतो. जगद्गुरु तू बरा आहे काय गेल्यानंतर गाथा लिहिलेला आहे काय? असतानाच आता निश्चिंतीने पावलो विसावा, म्हणतलिया धावा का म्हणे मुक्ती परनेली नवरी. आता दिवस 4 म्हणजे मुक्ती मिळाल्यानंतरचे अभंग येते. शेवटचा दिवस साधनेचा जीवनमुक्त अवस्था प्राप्त झालेले, पांडुरंग परमात्म्याला सगुण दर्शन झालेले, निर्गुण साक्षात्कार. आता काय करायचं राहिलेलं आयुष्य मग जगाच्या कल्याणासाठी हे कष्टविधी बरोबर आपल्या करता ते आयुष्य, कोणच आयुष्य आपल्या करता. अशा पद्धतीनं आमचे हरिभक्त परायण शिवाजी राजे 13 दिवसापूर्वी त्यांनी भगवंताना हे औट हात का मानव दे अल्लाने दिया असं वस्तू आहे, ज्याने तो जोडसी नारायण ह्या शरीराचा पुरेपूर फायदा करून घेतला. सगळ्याच कुटुंबावर एक आदर्श संस्कार केले. सगळ्या परिवारावर मुलीचं लग्न झालं, बऱ्याच ऋणातून ती मुक्त सुद्धा झाली. थोडं राहिलं ते सुद्धा व्यवस्थित होईल, कारण त्यांनी संस्कारच एवढे करून ठेवलेले. एवढे मंडळीमध्ये हा परिवार आहे त्यांच्यावाला, हा खरा परिवार आहे राजा. वारीच्या आधी थांबले सामान्य प्रेम आहे काही. हीच व्हावी माझी आज जन्मो जन्मी तुझा, पंढरीची वारी वारी कोणी द्यारी. पण थांबले का? नातं आहे, आतलं नातं आहे, आतला जिव्हाळा आहे. अशी आपली परायण शिवाजी राजे 13 दिवसापूर्वी त्यांनी आपलं जीवन कृतार्थ करून घेतलंय. आपुली आपण करा सोडवन संसार बंधन सोडा, राम कृष्ण नामे ये दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी
स्मरकारी आयुष्यभर चिंतन केलं, आयुष्यभर भगवंताची भजन केलं, परोपकार केला, पुण्य केलं आणि आपलं जीवन कृतार्थ केलं. सहज गेले महाराज, सहज सहज. जी मंडळी भेटायला गेली त्यांची संग एकदम सहज निवांत, एकदम अजिबात काही नाही. हे सहज जाणं असतं, काहीच कुरकुर नाही, अजिबात नाही, काही वासना नाही. सहज कृतार्थ जीवन, सहज स्थिती असते. सहज स्थिती सर्वात श्रेष्ठ असते. सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्पण जनमयी अवघा जनार्दन. त्या निमित्तानं आज घराचा विधी आपल्या शास्त्रानं सांगितलेला आहे त्या पद्धतीने हे सगळं एकदम तंतोतंत दोन्ही मार्ग असे एकदम शास्त्रानं सांगितलं, संतांनी सांगितलं त्याप्रमाणे हा सगळा विधी कुटुंबानं, सर्व भजनी मंडळ, सगळ्या क्षेत्रातले मंडळी त्यांच्या प्रेमाची होती. फक्त भजनी मंडळच होते नाही, आता इथं सगळ्या क्षेत्रातली मंडळी, सगळ्या क्षेत्रातले मंडळी. कारण धर्माचं कार्य करायचं म्हणल्यावर इतकं सोपं नाही. सगळ्या क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले असतील, सगळ्या क्षेत्रातल्या मंडळीशी प्रेमानं प्रत्येकाशी स्वतःहून बोललं. ह्या काही वर्षामध्ये जो सप्ताह झाला, आपला विक्रम झाला असा सप्ताह आमच्या तरी आहे तितकरी झाला. 24 तास भजन होत होतं, पण पंक्तीचं नियोजन बदललं. अख्खं गाव श्रवणाला येत होतं ना, असं सत्यामध्ये वेगळाच एक श्रेय कोणाचं आहे, तळमळ कोणाची. सगळ्या मंडळींना एकत्र घ्यायचं, चर्चा करायची, करू आवडीने वाद. आणि त्यांच्यामधलं एक शेवटचं लक्षण सांगतो. शेवटचं लक्षण, कोणाही जीवाचा न घडो मत्सर धर्म सर्वेश्वर. त्यांच्या मुखातून जर कोणाचा मत्सर द्वेष केला असं कोणी येऊन सांगावं, आम्ही त्यांना साष्टांग दंडवत करतो. तर त्यांच्या मुखातून तुम्ही कोणाचा, अरे जो खंडावया घाव घाली त्या लावणी जाईल, ज्यांना आपल्याला खंडाण्या करता हे केला सर, तर त्याच्यावर उपकार करणारी आमची मंडळी असतात. कधी कोणाचा द्वेष नाही, मत्सर नाही, एकदम स्वच्छ जीवन जगले, स्वच्छ जीवन जगले. आणि त्यांचंच आठवण राहत असते, त्यांचंच नाव निघत असतं. आणि असे म्हणतात तसे तर मग किती का मंडळी जातात, काय वाटतंय का आपल्याला? आतमध्ये नाही काय होत, बरोबर दुःख करावं लागतंय, तो संस्कार आहे आपला. पण आतमध्ये अंतःकरणाला जो भाव लागतो, दिव्य जीवन जगलेले असतात ते मंडळी. म्हणून असे शिवाजीराजे भगवंत स्वरूपाला प्राप्त झाले. भगवंत स्वरूप वारीचा पर्व काळ काही साधलंय महाराज. पर्व काळ साधणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट आहे का? विष्णुचार्य किती दिवस थांबले होते पर्व काळ साधाय करता. त्यांनी पर्व काळ साधलाय ना वारीचा. आपल्या अगोदर पांडुरंग स्वरूपाला, भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाले ना. पदाला सगळे संत मंडळी गेले, साधू संत गेले, आनंदी राहिले, हरी नामी झाले सत्य. म्हणून ही जी झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या आपण समर्पित करू. सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या करू, सद्गुरु सुरदास महाराजांच्या समर्पित करू. राजांचं अख्खं आयुष्य भगवंताच्या सेवेकरता केले, त्यांना उत्तम गती प्राप्त झालेलीच आहे, बद्दल मला संशय घ्यायचा नाही. तरी एक रीती रवाजाप्रमाणे त्यांना ही भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली, तर त्यांना मी